एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर भीष्मांनी ज्यांना ज्यांना आव्हान दिलं किंवा भीष्मांच्या विरुद्ध जे जे लढायला आले ते भीष्मांचं सामर्थ्य बघूनच पळून गेले. सेनापती असा असला पाहिजे. चटकन आपल्या डोळ्यासमोर एक उदाहरण उभं राहतं इतिहासातलं, ते म्हणजे कारतलब खान. उंबरखिंडामध्ये कारतलब खानांनी फक्त शिवरायांना पाहिलं घोड्यावरून येताना. पांढरी शुभ्र वस्त्र आहेत, अंगावर चिलकत चढवलेला आहे, डोक्यावर शिरस्त्राण आहे, खांद्याला धनुष्यबाण अडकलेला आहे आणि घोड्यावरून शिवाजी महाराज येत आहेत आणि त्या घोड्याला सुद्धा तुनीर बांधलेला आहे. तुनीर म्हणजे भाता, म्हणजे शिवाजी महाराज घोड्यावरून सुद्धा धनुष्यबाण चालवत होते. हे त्याचं एक महत्वाचं उदाहरण आहे. आणि शिवरायांना केवळ त्यांनी पाहिलं, शिवरायांची दृष्टादृष्ट झाली आणि कारतलब खान घाबरला. व्यक्तिमत्वाचा आणि चारित्र्याचा हा प्रभाव असतो. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ जर योद्धा जर कोण असेल, सर्वश्रेष्ठ राजा जर कोण असेल तर त्यामध्ये शिवरायांची गणना होते. हे भीष्माचं सूत्र आहे की सामर्थ्य वृद्धिंगत करा, आपोआप तुम्ही विजयी व्हाल, युद्ध करायची गरज नाही पडणार. आणि पुढे जाऊन भीष्म असं म्हणतात की जर शांतताच प्रस्थापित करायची असेल तर ती शांतता कशी प्रस्थापित होईल आणि ती दीर्घकाळ कशी टिकेल, तर त्याचं अतिशय सुंदर असं सूत्र भीष्माने महाभारतामध्ये सांगितलेलं आहे की ज्याचं जितकं सामर्थ्य अधिक त्याचा तितका धाक अधिक, आणि ज्याचा जितका धाक अधिक तितका शांततेचा कालखंड प्रदीर्घ असतो. बघा बरं काय सूत्र आहे, ज्याचं जितकं सामर्थ्य अधिक त्याचा तितका धाक अधिक, आणि ज्याचा जितका धाक अधिक तितका शांततेचा कालखंड प्रदीर्घ असतो. फक्त हे सामर्थ्य, त्याचं वहन आणि त्याचं धारण करणारा हा जो योद्धा, तो जो सेनापती आणि तो जो राजा आहे, तो मात्र ऋषितुल्य असला पाहिजे, तो मात्र नीतिवान असला पाहिजे आणि तो चारित्र्यवान असला पाहिजे. ही अट मात्र त्यामध्ये आहे. आणि अशाच राजांची दीर्घ परंपरा लाभलेला असा आपला भारत देश आहे. अशी ही आपली शौर्याची आणि युद्धाची परंपरा आहे. आणि म्हणून भारतीय युद्धशास्त्र हे जगभरातल्या इतर युद्धशास्त्रांपेक्षा वेगळं आहे की इथं ह्या भूमीचं पालन करण्यासाठी युद्धाची गरज आपल्याला सांगितलेली आहे. इथं ह्या मायभूमीचं रक्षण करण्यासाठी युद्धाची गरज आपल्याला सांगितलेली आहे. भाजीच्या देठापासून ते स्त्रीच्या शिलापर्यंत प्रत्येक एका गोष्टीचं रक्षण करणं हे आपण क्षत्रिय म्हणून आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपल्याला आपल्या प्राचीन भारताने आपल्याला दिलेलं आहे, आपल्या या सर्व महापुरुषांनी आणि आदर्शाने आपल्याला दिलेलं आहे. आज काय अवस्था आहे महाराष्ट्राची, काय अवस्था आहे भारताची? आज आपली मुलं शाळेमध्ये जात आहेत. आपल्या सर्वांचा स्वानुभव आहे, माझा तर रोज आहे. मी रोज वेगवेगळ्या शाळेमध्ये जातो. आम्ही सर्वजण अनेक शाळांमध्ये जातो, वेगवेगळ्या पद्धतीची उपक्रम राबवतो, त्या मुलांना लाठीकाठी शिकवतो, व्यायाम शिकवतो. पण काय बघायला मिळतं शाळेमध्ये? शाळेतली असलेली आपली जी प्रार्थना आहे आज खरं तर ती खूप कमी वेळात ती बसवलेली आहे. आम्ही ज्यावेळी शाळेला जात होतो, आपण ज्यावेळी सर्वजण शाळेला जात होतो त्यावेळी कमीत कमी अर्धा पाऊण तास प्रार्थनेसाठीच जायचं. आज ते जवळजवळ 15-20 मिनिटाचीच प्रार्थना चालते. पण त्या 15-20 मिनिटाची चाललेली प्रार्थनेला सुद्धा आपली ही आजची युवा पिढी, ज्यांना आम्हीच जन्माला घातलेला आहे, आमच्या पोटचे हे गोळे 10-15 मिनिटं उभे सुद्धा राहू शकत नाहीत. चक्कर येऊन पडतायत. रोज अशी उदाहरणं बघायला मिळतात शाळेमध्ये आपल्याला. मुलं चक्कर येऊन पडतायत, मुली चक्कर येऊन पडतायत. कुठं आहे बळ? एका बाजूला स्वामी विवेकानंद म्हणतायत बळ हे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. आणि दुसऱ्या बाजूला आज आम्ही सगळे दुबळे होऊन पडलो आहोत.
आणि म्हणून बळाची आवश्यकता आहे, म्हणून युद्धशास्त्राची आवश्यकता आहे, म्हणून ह्यातल्या प्रत्येक विषयांच्या भूमिका समजावून घेण्याची आवश्यकता आहे. काय युद्धामुळे काय होतं? एक छोटंसं उदाहरण देतो. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यक्तिमत्व विकास या नावाखाली बरंच काही शिकवलं जातं आपल्या देशामध्ये. टाइमलेस मॅनेजमेंट, व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, त्याचबरोबर निर्णय क्षमता, त्याचबरोबर डिसिप्लिन. ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जर आपण गेलो, ह्या सगळ्या तत्वांच्या जर मुळाशी आपण गेलो, तर आपल्याला निश्चित बघायला मिळेल की ही सगळी तत्व कुठून आलेली आहेत. ही सगळी तत्व वॉर स्ट्रॅटेजीमधून आलेली आहेत, युद्धशास्त्रातून आलेली आहेत, की जिथं शिस्त हाच प्राण असतो. गुरुजी नेहमी आपल्याला म्हणतात की आपल्या सगळ्याचा प्राण काय आहे, तर आपली शिस्त अतिशय महत्वाची आहे. आणि ही शिस्त कशातून आली? युद्धशास्त्रातून आली. व्यवस्थापन, वेळेचं नियोजन कशातून आलं? युद्धशास्त्रातून आलं. निर्णय घेण्याची क्षमता कशातून आली? युद्धशास्त्रातून आली. आज एक साधी कंपनी, साधा व्यवसाय जरी आपल्याला चालू करायचा असेल, आज आपली मुलं शाळा शिकतायत, 10वी 12वी BA MA इतकं सगळं शिक्षण घेतात, तरी सुद्धा मला पुढे जाऊन काय व्हायचं आहे, मला काय करायचं याचा निर्णय अजून त्यांना घेता येत नाही. ही निर्णयाची क्षमता आज आपली सगळी संपलेली आहे या शिक्षणानं. आणि युद्धशास्त्र काय करते? निर्णय घेण्याची एक अतिशय तत्पर अशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण करते. कारण जगामध्ये सर्वात वेगाने निर्णय घेणारं जर कुठलं कॅरेक्टर असेल, कुठली विभूती असेल, तर ती म्हणजे सेनापती आहे, जनरल आहे. का बरं? कारण युद्ध ज्यावेळी निर्माण होतं, युद्धाची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी त्या सेनापतीला शत्रू पक्ष जो आहे, शत्रूचे जे राष्ट्र आहे, शत्रूचा जो पक्ष आहे, त्या पक्षाची संपूर्ण माहिती गुप्तहेरांच्या माध्यमातून घ्यावी लागते. आणि ती माहिती घेतल्यानंतर त्याच्यानुसार एक वॉर स्ट्रॅटेजी ठरवली जाते, एक युद्धनीती ठरवली जाते. पण युद्ध करत असताना प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी तीच स्ट्रॅटेजी योग्य ठरेल असं होत नाही. क्षणाक्षणाला परिस्थिती बदलते, क्षणाक्षणाला जय पराजय, जय पराजय. आणि अशा प्रत्येक वेळी त्या सेनापतीला अतिशय कमीत कमी वेळात, विदिन ऑफ सेकंद, त्याला निर्णय घ्यायचे असतात. आणि तो कसा निर्णय घेतोय? आज या जगातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या कंपन्या चालवण्यासाठी एक सल्लागारांची समिती असते, निर्णय घेणाऱ्यांची एक समिती असते. आणि ती समिती किंवा त्या लोकांना इतकं शांत आणि थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो ती कंपनी चालवण्यासाठी, कारण त्या एका व्यक्तीच्या निर्णयावर त्या कंपनीचं फायदा तोटा अवलंबून आहे. आणि खूप जर त्यांच्या डोक्याला ताण झाला तर त्यांना आउटिंगला पाठवतात बाहेर, की तुम्ही जा बाबा, निवांत फिरून या. तुम्ही शांत झालात, तुम्ही निवांत झालात तर कंपनी पुढे चालेल. आणि इथं सेनापती, त्याला कुठलाही निवांत वेळ नाही, AC नाही, कुठलीही स्पेशल रूम नाही, आउटिंगला जाऊन येऊ शकत नाही. तो रक्ताच्या थरवळ्यात, जिथं रक्ताचा चिखल झालेला असतो त्या रणमैदानावर, जिथं आपल्या स्वकीयांबरोबर परकीयांबरोबर सगळ्यांची प्रेतांचा खच पडलेला असतो, अशा ठिकाणी उभं राहून धैर्याची, म्हणजे धैर्य डोळ्यासमोर ठेवून तो निर्णय घेत असतो. अंतःकरणाची स्थिरता काय असावी लागते तुम्ही विचार करा. बुद्धीची काय प्रगल्भता असावी लागते तुम्ही विचार करा. त्या सेनापतीजवळ त्याला काय पद्धतीचं शिक्षण दिलं जात असेल. आणि असा हा सेनापती अशा ह्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये उभा राहून, ह्या रक्ताच्या चिखलामध्ये उभा राहून तो निर्णय घेत असतो. इतका वेगवान निर्णय घेणारा हा सेनापती आहे. आणि म्हणून आपल्या मुलांना निर्णय क्षमता, आपल्या मुलांच्या बुद्धीतले जर वाढवायचे असेल तर युद्धशास्त्र शिक्षण फार महत्वाचं आहे. वशिष्ठ असं म्हणतात की एक योद्धा निर्माण करणं म्हणजे काय? केवळ त्याला शस्त्र चालवायला आली, कुस्ती खेळायला आली म्हणजे तो योद्धा नाही होत. एक योद्धा निर्माण करण्यासाठी त्याला योद्ध्याच्या अनुषंगाने मानसशास्त्र शिक्षण द्यावं लागतं, त्याचबरोबर त्याला तर्कशास्त्र शिक्षण द्यावं लागतं, त्याचबरोबर त्याला आहारशास्त्र शिक्षण द्यावं लागतं, त्याचबरोबर त्याला आयुर्वेद शास्त्राचं शिक्षण द्यावं लागतं, त्याचबरोबर त्याला संगीत, नाट्य, नृत्य, गायन, वादन, भूगोल, खगोल अशा या सगळ्या गोष्टीचं शिक्षण हे सगळं युद्धशास्त्रामध्ये येतं. या सगळ्या शास्त्रांचं सामान्यपणे ज्ञान ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी तो एक सामान्य योद्धा होतो असं वशिष्ठ म्हणतात. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, भूगोलशास्त्र, खगोलशास्त्र, आहार, आयुर्वेद, गायन, वादन, संगीत, नाट्य आणि नृत्य, जवळजवळ एवढ्या विषयांचा अभ्यास ज्या व्यक्तीचा होतो तो योद्धा म्हणून पहिल्या पायरीवर येतो असं वशिष्ठ म्हणतात. का महत्वाचं आहे हे विषय सगळे? मानसशास्त्र, तर्कशास्त्र, आहारशास्त्र, शरीरशास्त्र का महत्वाचं आहे?
शरीरशास्त्र, अॅनाटॉमीचा अभ्यास, मर्मविद्येचा अभ्यास, मसाज मालीचा अभ्यास, हा सगळा युद्धशास्त्रामध्ये येतो. मागच्या 4 महिन्यापूर्वी आपल्या गारगोटीचे एक PI आहेत पोलीस, दुबल साहेब म्हणून, ते गुरुकुलवर आले होते. आता पोलीस असते, त्यांचं कामच आहे. ते आले, चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथे सगळी चौकशी केली, इथलं सगळं काम बघितलं. पण कळत न कळत त्यांनी काही अतिशय असे न आवडणारे काही प्रश्न विचारले. कदाचित त्यांना जाणून घ्यायचं असेल म्हणून त्यांनी विचारले. आणि मी त्यांच्याशी मग चर्चा करत होतो, गप्पा मारत होतो. आणि चर्चा करता 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 ज्यावेळी हा विषय मी त्यांना सांगितलं की एक योद्धा निर्माण करणं म्हणजे युद्धशास्त्रामध्ये एवढे सगळे विषय येतात, त्यांनी मला प्रश्न विचारला की युद्धाचा आणि भूगोलाचा संबंध काय. मला इतकं वाईट वाटलं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारी ही व्यक्ती खरं तर ते खूप वंदनीय आहेत. आज आपल्याशी ते अतिशय अनुकूलतेनं काम करतायत, आपल्या सगळ्या मुलांना ते फार मदत करतायत. फक्त चर्चेचा एक अंश म्हणून मी आपल्याशी बोलतोय की म्हटलं तुम्ही पोलीस असून भूगोल आणि युद्धाचा संबंध काय असा प्रश्न विचारता मला वाईट वाटतंय. कारण युद्ध भूमीवर घडतात, भूगोलावर घडतात, आणि म्हणून भूगोलाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. गनिमी कावा जितका सह्याद्रीमध्ये शक्य आहे तितका मैदानी प्रदेशामध्ये तो शक्य नाही. जसं मैदान बदलतं, जसा भूगोल बदलतो, तसं युद्धाचं स्ट्रॅटेजी बदलावी लागते, युद्धाची पद्धती बदलावी लागते. आणि म्हणून भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आजच्या 21व्या शतकात याचा संबंध आपल्याशी काय. नाशिकच्या भोसला मीटर स्कूलला गेलो होतो, ज्यावेळी ह्या सगळ्या विषयाशी बोलत असताना त्यांनी मला विचारलं, ठीक आहे भूगोलशास्त्राचा अभ्यास असला पाहिजे, पण त्याचा मला आत्ता 21व्या शतकात त्याचा माझ्यासाठी उपयोग काय आणि त्याचा शालेय मुलांशी संबंध काय. मग मी त्यांना असं सांगितलं की आज मुंबई पुण्यासारख्या मोठ्या ह्या नगरात, मोठ्या शहरात, अगदीच आमच्या कोल्हापूरमध्ये पण अशीच अवस्था आहे आता की घरातून मुलगा ज्यावेळी शाळेला बाहेर जातो त्यावेळी तो शाळेतून घरी परत जिवंत येईल, सुरक्षित येईल याची आई वडिलांना खात्री नाही. इतक्या दहशतीच्या छायेत ते जगतायत, राहतायत. आणि मग मी त्यांना म्हणलो की शालेय जीवनापासून ह्या मुलांना जर युद्धशास्त्राच्या अनुषंगाने भूगोलशास्त्राचं जर ज्ञान दिलं गेलं असेल तर त्याचा काय परिणाम होईल की जर ह्या सतत दहशतीच्या छायेत ही जगणारी वावरणारी मुलं, जर तो मुलगा आपल्या घरापासून शाळेपर्यंत, म्हणजे मुलं काय करतात, सकाळी उठल्यानंतर आवरतात, शाळेत जातात, पुन्हा शाळेतून घरी येतात, नंतर दुर्दैवाने आज वेगवेगळे ट्युशन क्लासेस लावायला लागतात मुलांना, नंतर ते एखाद्या ट्युशनला जातात, तिथून पुन्हा घरी येतात. काही 4 चांगले संस्कार घरातल्यांनी त्याच्यावर केले असतील तर नंतर तो मुलगा कुठे जातोय, तर तो मुलगा जातो बाजारात, बाजार करतो, परत येतो, घरातले काही 4 कामं करत असतो. पण किमान 3 मार्ग त्याचे रोजचे ठरलेले आहेत. एक म्हणजे शाळेपासून घर आणि घरापासून शाळा, घरापासून ट्युशन, ट्युशनपासून घर, घरापासून बाजार, बाजारपासून घर. ह्या 3 मार्गातला केवळ भूगोल जरी नुसता त्याचा पक्का असेल, भूगोल पक्का असणं म्हणजे काय, घरापासून शाळेपर्यंत जात असताना वाटेमध्ये माझ्या आजूबाजूला माझा नेमका परिसर कुठला कुठला आहे, माझ्या आजूबाजूला झाडं किती आहेत, घरं किती आहेत, गल्ल्या किती आहेत, त्या गल्ल्यांचे एंड पॉईंट काय काय आहेत, त्याचा शेवट कुठं कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं चौफेर निरीक्षण जर त्यानं केलं उत्तम पद्धतीनं तर ज्या वेळी त्या परिसरामध्ये किमान त्या भागामध्ये, त्या गावामध्ये, त्या गल्लीमध्ये एखादी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली, एखादा दहशतवादी हल्ला झाला, एखादी दंगल उसळली, काहीही असा आपत्कालीन प्रसंग निर्माण झाला तर त्या आपत्कालीन प्रसंगामध्ये तो मुलगा ज्याला भूगोलाचा उत्तम अभ्यास आहे आणि नजरेनं चौफेरपणे त्यानं ह्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करून ठेवलेलं आहे, तो मुलगा स्वतःचे एक्झिट पॉईंट व्यवस्थित ठरवू शकतो. त्याला माहिती होतील माझे एक्झिट पॉईंट काय आहेत आणि तो स्वतःचा जीव वाचवू शकतो आणि स्वतःबरोबर अनेकांचा जीव वाचवू शकतो. आणि म्हणून भूगोलाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. युद्धाचा आणि नृत्याचा संबंध काय, तर आज आपल्या भारतभूमीमध्ये भरतनाट्यम, कथ्थक वगैरे अशा ह्या नृत्याच्या अतिशय प्राचीन परंपरा आहेत. ह्या नृत्याचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्या पायांच्या मुद्रा, हातांच्या मुद्रा, ह्या वेगवेगळ्या डान्स आणि पवित्रे जर आपण बघितलं तर तेच पवित्रे युद्धामध्ये वापरले जातात. भरतनाट्यममध्ये आलीड मंडल नावाचा पवित्र आहे, प्रत्यालीड नावाचा पवित्र आहे, गरुडस्थान नावाचा पवित्र आहे. हे वेगवेगळे पवित्रे हेच युद्धामध्ये पण वापरले जातात. युद्धामध्ये पण आलीड नावाचा पवित्र आहे, प्रत्यालीड नावाचा पवित्र आहे, गरुडस्थान नावाचा पवित्र आहे, हनुमंती नावाचा पवित्र आहे, शेरध्वज नावाचा पवित्र आहे, नारसिंहक नावाचा पवित्र आहे. असे हे वेगवेगळे पवित्रे म्हणजे काय की युद्धासाठी असलेली शरीराची एक अतिशय शुद्ध आणि पवित्र स्थिती. आपण शिवरायांची प्रतिमा पाहतो, शिवरायांच्या वेगवेगळ्या मूर्त्या पाहतोय, आपल्या अनेक रणवीरांच्या मूर्त्या आपण पाहतोय. तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, वीर बाजी पासलकर असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, नरवीर शिवाकाशेद असतील,
शंभूराजे असतील, इतकंच काय आपल्या वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या जर आपण पाहिल्या तर त्या प्रत्येक मूर्त्या ज्या ज्या मूर्तीच्या हातामध्ये शस्त्र आहे त्या मूर्तीचे पाय कधीही जवळ नसतात. ते पायामध्ये एक विशिष्ट अंतर घेऊन उभे असतात. एक पाय पुढे असतो, एक पाय पाठीमागे असतो, पुढचा पाय वाकलेला असतो. आणि ही आक्रमणासाठी आणि संरक्षणासाठी शरीराची एक स्वाभाविक नैसर्गिक होणारी अशी शुद्ध अशी एक स्थिती म्हणजे पवित्रा. आणि हा पवित्र युद्धशास्त्राचा पाया आहे. जगभरातल्या ह्या सगळ्या मार्शल आर्ट, जगभरातल्या ह्या सगळ्या युद्धकला ह्या पवित्र्यावर आधारित आहे. आणि म्हणून जेवढे म्हणून आज मैदानी खेळ खेळणारे आमचे जे सगळे धारकरी आहेत, मावळे आहेत या महाराष्ट्रामध्ये ही युद्धकला टिकवणारे, त्यांनी पवित्र्याचा अभ्यास हा फार घटवून घेतला पाहिजे. पवित्रा हा जमीन धरून ठेवतो, पाय रोवून ठेवण्याची क्षमता त्या पवित्र्यामध्ये असते. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक भूमिका असते की ही भूमी माझी आहे, ही भूमी मी सोडणार नाही, एक क्षण सुद्धा मी मागे हटणार नाही. ही भूमिका त्या पवित्र्याच्या पाठीमागे. असं हे आपलं युद्धशास्त्र आहे. आणि म्हणून योद्ध्याला नृत्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे, कारण नृत्यामध्ये सुद्धा हे सगळे पवित्र येतात. आणखी नृत्याचा काय उपयोग आहे आपल्यासाठी युद्धशास्त्राच्या अनुषंगाने? जर नृत्याचा शास्त्र म्हणून जर आपला अभ्यास असेल तर शास्त्र आपलं असं सांगतं की समोरून चालत येणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या केवळ चालीवरून सुद्धा आपण त्याचं कुठलं अंग प्रबळ आहे आणि कुठलं अंग दुर्बळ आहे हे केवळ नृत्यशास्त्राच्या अभ्यासावरून आपण ठरवू शकतो. आणि मग कल्पना करा की समोरून चालत येणाऱ्या व्यक्तीचं जर दुर्बळ अंग जर आपल्याला कळलं असेल तर त्याच्यावर मात करायला कितीसा वेळ लागेल. हा इतका सहसंबंध आहे. आपल्या भूमीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक कला, प्रत्येक विद्या ह्या सगळ्या एकमेकाशी जोडलेल्या आहेत. एकमेकांमध्ये अशी कडीत कडी घालून ती गुंफण केलेली आहे. म्हणून 14 विद्या आणि 64 कला अशा सगळ्या ह्या विद्यांचं शिक्षण आपल्या गुरुकुलात पूर्वी दिलं जायचं. लॉर्ड मेकॉलेचं एक स्टेटमेंट आहे. साधारण 1834 ते 37 या काळामध्ये पार्लमेंट, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याने व्याख्यान दिलेलं आहे. तो 17 वर्ष भारत देशामध्ये राहिला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फिरला. या भारताचं अतिशय सूक्ष्म पद्धतीनं त्यानं निरीक्षण केलं ह्या देशाचं. आणि त्यामध्ये त्यांनी दिलेली एक नोंद अशी आहे, ती फार महत्वाची आहे की भारत देशामध्ये जवळजवळ 6.5 लाखापेक्षा जास्त गुरुकुल आहेत. त्या गुरुकुलामध्ये काय काय पद्धतीचं शिक्षण दिलं जात होतं याचंही त्यानं सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये 14 विद्या आणि 64 कला, त्यातल्या कला म्हणून सुद्धा युद्धशास्त्र, युद्ध ही कला पण आहे आणि विद्येच्या अनुषंगाने युद्ध हे शास्त्र पण आहे. आणि ह्या दोन्हींच्या रूपाने, ह्या दोन्हींच्या माध्यमातून युद्ध हे किती अभिन्न अंग आहे आपण बघायला पाहिजे. प्राचीन भारतामध्ये नालंदा, तक्षशिलासारखी ही अनेक मोठी मोठी विद्यापीठं होऊन गेली आणि ह्या विद्यापीठांमध्ये जगभरातले विद्यार्थी ज्ञान अर्जन करण्यासाठी इथे येत होते. पण दुर्दैव ही अतिशय सुसज्ज, सुसंस्कृतीचं ज्ञान देणारी ही विद्यापीठं जाळली गेली. आज एक योद्धा म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये ती सल आहे की जिकडे चाणक्य म्हणतात की विद्या सुद्धा सामर्थ्यशाली असली पाहिजे. आणि म्हणून हे सूत्र फार महत्वाचं आहे की शस्त्र आणि शास्त्र, शस्त्राला शास्त्राची जोड पाहिजे आणि शास्त्राला शस्त्राचं संरक्षण पाहिजे. व्यास महर्षी महाभारतामध्ये म्हणतात की शस्त्रेण रक्षति राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते. जे राष्ट्र शस्त्रबळाने संरक्षित केलेलं असतं त्याच राष्ट्रामध्ये ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, कला, विद्या ह्या सुरक्षितपणे नांदू शकतात, त्याचं विकसन होऊ शकतं. आणि म्हणून राष्ट्र शस्त्रबळाने संरक्षित असलं पाहिजे. आपण केवळ 1 सेकंदासाठी असा विचार करून बघा बरं की आपल्या सीमेवर आपलं सैन्य हातामध्ये शस्त्र घेऊन उभे नाही आहेत, काय होईल या देशाचं. कालच हे नया भारत आहे याचं उदाहरण आपण अनुभवतोय, पाहतोय. आता कुठे ते युद्धशास्त्राची जाणीव आपल्या देशामध्ये असलेले हे नवीन प्रधान सेवक यांना कुठेतरी ती आहे आणि म्हणून ते शत्रूंना चोख प्रत्युत्तर देत आहेत. काल खरंच छात्या अभिमानानं फुलून आली. गेली कित्येक वर्ष हा देश मार खात आलेला आहे, आपण मार खातो आहोत. आणि कुणामुळं ह्या देशामध्ये शूरत्वाचं, वीरत्वाचं अंश नाही असं नाही आहे. केवळ आम्हाला अतिशय चुकीचे असे राज्यकर्ते लाभले आणि त्या राज्यकर्त्यांच्यामुळं ह्या देशाची खूप हानी झाली. पण दुर्दैवाने आजही सीमेवर आमच्याच घरातले एक एक आमचे बंधू, आमचे मावळे मरतायत रोज. त्यांनी जर शस्त्र खाली ठेवली तर आज तुम्ही मी तरी समोर बसून बोलू शकतोय काय? आज मी BA होऊ शकतो का? मी MA होऊ शकतो का? मी ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान वगैरे ह्या सगळ्याचा अभ्यास करू शकतो का सुरक्षितपणे? आणि म्हणून व्यास महर्षी म्हणतात की शस्त्रेण रक्षति राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते.
की शस्त्रबळानेच राष्ट्राची सुरक्षा होऊ शकते आणि शस्त्रबळानेच शास्त्राचं संरक्षण होऊ शकतं. आणि शस्त्राला शास्त्राची यासाठी आवश्यकता आहे की केवळ शस्त्राचा अतिरेक झाला तर आपण अविवेकी होऊ, आपल्यामध्ये क्रौर्य उत्पन्न होईल. आणि म्हणून त्या शस्त्राला विवेकाची भूमिका देणारं शास्त्र गरजेचं आहे. म्हणून हे शस्त्र समांतर चाललं पाहिजे. या देशाचा विकास व्हायचा असेल तर आज आपल्या सर्वांनी या शस्त्र आणि शास्त्राच्या मार्गावरून चाललं पाहिजे. ते सर्व शस्त्र आणि शास्त्र आपण अनुभवली पाहिजेत. त्या शस्त्र आणि शास्त्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. हा विषय खरंच खूप मोठा आहे आणि वेळेची खरंच खूप मर्यादा आहे. खूप काय सांगायचं आहे, पण दुर्दैवाने वेळ कमी आहे. मला 15 मिनिटाचा वेळ दिला होता, पण आज मी बोलतच निघालोय. मला माहितीही नाही की कोणाच्या काय प्रतिक्रिया आहेत. मी थांबायला पाहिजे का नाही थांबायला पाहिजे. खूप मोठा विषय आहे. 10-15 दिवस हे विषय आपण समजून घ्यायला फक्त घालवले पाहिजेत. इतका मोठा विषय आहे. पण मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी यासाठी आपल्या गुरुकुलवर अवश्य यावं. हे गुरुकुल केवळ कुठल्या संस्थेचं किंवा कुठल्या एका चौकटीचं नाही आहे. हे गुरुकुल आपल्या भारतामध्ये शस्त्र आणि शास्त्राचे प्रस्थापना करण्यासाठी आहे आणि गुरुजींच्याच आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले हे गुरुकुल आहे. आपण सर्वांनी ह्या गुरुकुलात यावं. ह्या विषयावर आपण चर्चा करावी. ह्या विषयाचा मी काही निर्माता नाही. मी कुठलाही विषय नव्याने तुम्हाला सांगत नाही. हे विषय आपल्याच ऋषीमुनींनी मांडलेले आहेत. मी तर केवळ त्याचा एक निमित्त मात्र आहे आणि कुठेतरी अंश रूपाने त्यातल्या काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतो. जे म्हणून काही माझ्या वाचनामध्ये आलं तेवढं आणि जे मला ह्या गेल्या 17 वर्षामध्ये या युद्धकलेचा अभ्यास करत असताना, सराव करत असताना पडलेले प्रश्न, त्या प्रश्नांचा उत्तराचा शोध घेत असताना प्रवासात आलेले अनुभव, हे सगळे अनुभवच आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं दिसतंय की हा देश पुन्हा एकदा बलशाली व्हायचा असेल, आज कोरोनासारख्या महामारी विरुद्ध आपल्याला लढायचं आहे, तर शरीर किती महत्वाचं आहे. आज आपल्या शरीरामध्ये आज आपण पाहतोय जगभरातल्या मेलेल्यांची जी आकडेवारी आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल आणि त्यातून जिवंत परत आलेल्या व्यक्तींचाही अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की ज्यांच्याकडे रोग प्रतिकारक क्षमता जास्त आहे तीच लोक आज वाचलेले आहेत, टिकलेले आहेत. आणि म्हणून आपलं शास्त्र असं म्हणतं की शरीर माध्यम खलु धर्म साधनम, की शरीर हेच धर्माचं मुख्य साधन आहे. आणि म्हणून हे शरीर निरोगी असलं पाहिजे, हे शरीर सक्षम असलं पाहिजे, हे शरीर सामर्थ्यशाली असलं पाहिजे, या शरीरामध्ये बळ असलं पाहिजे. यासाठी युद्धशास्त्राचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे मित्रांनो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी या युद्धशास्त्राचा अभ्यास करावा, आपल्या आदर्शांचा अभ्यास करावा. मला तर आज रामायण, महाभारत, शिवरायांच्या जीवनातले अनेक प्रसंग हे सगळे काही मांडायचं होतं, पण दुर्दैवाने आज वेळ फार कमी आहे. जाता जाता काही शेवटची 1-2 उदाहरणं देऊन मी थांबतोय.